नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा IK व्लॉग्समध्ये। आणि जसं की सुरुवातीला तुम्ही बघितलं तर आज आपण पहिल्यांदा चाललेलो आहेत फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिपला, ते आपल्या बायकोसोबत। ॲज ऑब्वियसली काही दिवसांपासून व्हिडिओ नाही टाकले, तर त्याचं कारण हेच होतं की लग्न होतं आणि लग्नामध्ये फारच बिझी होतो। आणि आता आपण चाललेलो आहोत एका इंटरनॅशनल ट्रिपला, तिथे आपण जाणार आहोत इंडोनेशियामध्ये बाली येथे। तर प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण कॅब बुक केलेली आहे आपल्या घरापासून, म्हणजे पुण्यातून मुंबई एअरपोर्टपर्यंत। चला तर ब्लॉग कंटिन्यू करा, मी प्रत्येक गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल, कसं असतं एअरपोर्टवर, काय असतं। आणि हो, तिथे जाण्याआधी मी ई-विजासुद्धा अप्लाय केला होता। ई-विजा केल्यामुळे काय होईल की जेव्हा आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचू तिथे जाऊन आपल्याला 2 ते 3 तास अननेसेसरी लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे। ते लाईनमध्ये उभं राहावं लागणार नाही। जर ई-विजाची प्रोसेस माहीत करून घ्यायची असेल तर कमेंट करा, त्यावर मी व्हिडिओ सेपरेट बनवेन। तर मित्रांनो, आपण पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, म्हणजेच आपल्या मुंबईच्या एअरपोर्टवरून। तर आपली इथून फ्लाईट आहे, इथून पहिला आपण हॅनॉईला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर ती फ्लाईट बालीला जाईल। हॅनॉईमध्ये जवळपास 3 तासांचा लेओव्हर आहे, सो 3 तास तिथे थांबून मग आपण पुढे जाणार आहोत। सध्या आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला पोचलेलो आहोत। खूपच लक्झरियस आणि भारी आहे हे राव, फर्स्ट टाईम आपला एक्सपिरियन्स आहे फ्लाईटनं जाण्याचा। सो बघू अजून प्रवास कसा होतो। हां, अजून थोड्या महत्त्वाच्या गोष्टी, इकडं बाई सगळंच महाग आहे। पाणी बॉटल 110 रुपये, चहा 130 रुपये। सो आपण काही त्या भानगडीत पडायचं नाही आहे, आपण आणलेलं आहे पाणी बॉटल वगैरे सगळं आपलं सोबत। तर चला आता आपण फ्लाईटमध्ये बसणार आहोत, तुम्हाला इथले थोडे सीन दाखवतो आणि परत आपण फ्लाईटमध्ये बसू। चला कंटिन्यू करू ब्लॉग। तर नमस्कार मित्रांनो, आपण पोचलेलं आहे हॅनॉई इंटरनॅशनल एअरपोर्टवर। तर इथलं जे घड्याळ आहे आपल्यापेक्षा 1.5 तास पुढं आहे, म्हणजे यांचा टाईम झोन 1.5 तासांनी पुढं आहे। आणि जस्ट आम्ही इथं पोचलेलो आहे आणि इथं आता वेगवेगळे कंट्रीमधले लोक दिसत आहेत आम्हाला, वेगवेगळ्या देशातले। तर आम्ही प्रत्येकाकडं बघतोय तर बरेचपैकी लोक इथले फिट आहेत सगळे, म्हणजे असं जास्त ढेरी वगैरे काढून फिरत नाही आहेत। शर्म करो, भगवान से डरो। आणि म्हणजे थोडं फिरायला आल्यावर वेगळा एक्सपोजर भेटतो, वेगवेगळ्या गोष्टींची माहिती भेटते। बायकोही इकडे विचार करत बसलेली आहे कसं कल्चर आहे, काय आहे। तर खूपच वेगळा एक्सपिरियन्स आहे, फर्स्ट इंटरनॅशनल ट्रॅव्हल असल्यामुळं। आणि आता इथं 3 तासांचा लेओव्हर आहे आणि आपली पुढची फ्लाईट आहे 10 वाजता। तर बघू पुढचा प्रवास कसा असतो। तर मित्रांनो, इथं आपण खायसाठी थांबलेलो आहोत। व्हेजमध्ये एकच ऑप्शन अवेलेबल होता, तेवढा ऑर्डर केला आहे, कारण महाशिवरात्रीचा उपवास होता आणि तो सोडायचा आहे आपल्याला, तर आपण व्हेजवरच सोडू शकतो। आणि एक चहा सांगितला आहे। लेट्स सी कसं आहे इथलं फूड आणि काय।
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. फायनली आपण बालीमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथून केलेले आहेत आणि आता आपण बाहेर जाणार आहोत जिथे आपल्याला आपला ड्रायव्हर भेटेल. चला तर जाऊया. तर मित्रांनो, ऑब्वियसली आता आपण बाली एअरपोर्टवर उतरलो, इकडे आलो. आपल्याला घ्यायला आपले मित्र इथले जे आपण बुक केले होते ड्रायव्हर साहेब ते आलेले आहेत. त्यांचं नाव आहे पुट्टू. जस्ट त्यांनी सांगितलं माय नेम इज पुट्टू. अतिशय हसरे आणि हसमुख आहेत. तुम्हालाही त्यांची ओळख करून देतो. हे पुट्टू, से हाय. हाय. चला तर आपण आता कुठं चहा नाश्त्याला थांबलो. येस अँड ऑल Ketchup dance. Yeah, it's holy combination. It's great. The statue, you know, Arjun. Which statue? This one. Yeah. Arjun, that Mahabharata. Yeah. गांडीवधारी अर्जुन. Kachak. You know Kachak. हे फोटो घ्या, इकडून घे. Bhima. अर्जुन, घटोत्कच, भीम, अर्जुन. Yeah, and Bhima. Sri Krishna also there. Yeah, Sri Krishna. You can buy. Sim from here. Yeah. ओके. काय करू? $50 आणि वरचे हे $3 चेंज. To exchange the money. Yes, please. From dollar to. Yeah. I have $53. Okay. So it's possible. For $1. Yeah. 15 to 60,000. Yeah. Okay. Six lakhs. Let's check again. Okay, I will check. Yeah. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 70. ओके. स्टार्ट करो. नमस्कार मित्रांनो, इथं एअरपोर्ट जवळच एक सिम कार्डचं दुकान आहे. आपले सिम कार्ड इथं चालत नाही, तर आपल्याला नवीन सिम कार्ड घ्यावं लागणार आहे आणि ते सिम कार्ड आहे 3 लाख रुपयांना, 2,90,000. पण टेन्शन नका घेऊ, इथल्या करन्सीमध्ये आणि आपल्या करन्सीमध्ये खूप डिफरन्स आहे. इथे $3 म्हणजे 3 लाख यांचे जे IDR आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या भारतीय रुपयाप्रमाणे फक्त 1,500 रुपये होतात. तर आता आम्ही सिम कार्ड घेतोय. त्यांनी आमचं पासपोर्ट वगैरे मागितलं, ते सगळं देतो. ते सिम कार्ड आम्हाला टाकून देत आहे. तर हे थोड्या वेळात ॲक्टिवेट होईल असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर हे आहे 1 लाखाची, ही आहे 1 लाखाची एक नोट आणि याप्रमाणे 3 लाख आपण त्यांना देणार आहोत. गर्लफ्रेंड? My girlfriend just stay at home. हां हां. You know, like nail हां. gel. ओके. नेल Yeah. नेल जॉब. Yeah, nail. ओके, नेल. ओके. Before what in car, a blue car. ओके, ब्ल्यू कार्ड. टार्झन. Tarzan. टार्झन. ओके.